मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल सर अब्दुल सत्तार खान 10th मराठी अक्षर भारती प्रिलिमिनरी एग्जाम सॉल्व एग्जाम पेपर क्वेश्चन आंसर। लेट्स बिगिन। विभाग एक है कि गद्य विभाग, पठित गद्य विभाग विताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा। 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, याचं उत्तर आहे लेखक रा ग जाधव। निकटवर्ती मित्राला दिलेले, याचं उत्तर आहे शालीचे गाठोडे। दूसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। लेखकाचा आवडता कट्टा, पेठ, शनिवार पेठ, या मंदिराचा पूल ओंकारेश्वर मंदिर। मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरुद्ध अध्यक्ष झालो। तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। एवढ्या शाली जमा गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते। मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले। बिचारा अतिप्रमाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना। याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे। तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे। एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडात बसल्याचे मी पाहिले। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो। तो म्हातारा होताच, त्याला 2ही शाली दिल्या। त्याने थरथरल्या हाताने मला नमस्कार केला। पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही। त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो। मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो। पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा। म्हातारा अशक्य भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले। दुसऱ्याचे उत्तर आहे पुढील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारा लेखकांचे गुण। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या उदारपणे। शाली वापरणे वगैरे सर्वाधिकार मित्राला दिले निर्मळ मन। लेखक 2 शाली घेऊन कट्ट्यावर आले आणि कुडकुडत्या म्हाताराला भिकाऱ्याला त्या 2ही शाली दिल्या। हे दुसऱ्याचा उत्तर आहे। तिसरा आहे लेखकाच्या भावना जशा शाली या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात स्पष्ट करा। याचं उत्तर आहे मी 5वीत असताना शाळेमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते। त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता। मला खूप आनंद झाला। मला बक्षीस म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला। माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी भारी प्रेम होता। त्या दिवसापासूनच आजतागायत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो। तो पेला मीच वापरतो। नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो। त्याला कोणालाही हात लावू देत नाही। नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य स्मरते आणि मला प्रेरणा मिळते। माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे। त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे। प्रश्न पहिलेचा आहे पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा, आकृतीबंध पूर्ण करा। पुढील प्रश्नाची उत्तरे निरंजनाला पाठ होती। नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कोणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण? मामा गेला तो पुन्हा परतला नाही, मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा। घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतले आणि शाळेत नाव दाखल केले। मावशीची परिस्थिती यथातथच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा। पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातील प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोर मोठ्यांच्या घरी वार लावून दिले। दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा। मग तिथून शाळेत संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा।
सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामे आटपून अभ्यासाला बसायचा, गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितले, जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही. गुरुजींचे हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्रांचा अभ्यास करीत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याचे तो मनोमन खुश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कोणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? असे साऱ्या प्रश्नाची उत्तरे त्याला धडाधड येत होती. चौकटी पूर्ण करा. निरंजनाचा राहिलेला शेवटचा पेपर नागरिकशास्त्राचा. निरंजनाचा परीक्षेत नेहमी नंबर येई, पहिला नंबर. कारण लिहा. त्याच्या मावशीची परिस्थिती यथातच होती. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थी गुणवैशिष्ट्ये लिहा. आदर्श विद्यार्थी हा अभ्यास हुशार असायचा हवा, पण तो खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमातही निपुण असायला हवा. गुरुजनांना आदर देणारा, त्यांची शिकवण मानणारा व ती शिकवण कृतीत आणणारा पाहिजे. तसेच तो वडीलधाऱ्या माणसांना मान देणारा असावा. कुटुंबातील प्रत्येक लहान थोर सदस्याला समजून घेणारा, आई वडिलावर नितांत प्रेम करणारा, सत्यशील वर्तन करणारा हवा. आदर्श विद्यार्थी आपल्या मित्रांमध्येही प्रिय असायला हवा. तो अत्यंत शिस्तप्रिय असायला हवा आणि सामाजिक बांधिलकी मानणारा हवा. समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारा व अडीअडचणीला धावून जाणारा हवा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर त्याचे संबंध आपुलकीचे व स्नेहाचे असावेत. मानवतावादी मूल्य अंगात बसणारा असा आदर्श विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न पाहिजे. अपठित गद्य आहे. प्रश्न पहिल्याचा ई आहे. उत्तराच्या आधारे सूचनानुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे नावडते विषय गणित, संस्कृत. लक्ष्मणराव किर्लोस्कर गोळा करीत असलेला वस्त्र, चित्रे, खडू. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांचे अभ्यासात मुळीच लक्ष नसे. मोडकी तोडकी घड्याळे, चित्रे, खडू, कोळसा अशा वस्तू ते गोळा करीत स्टेशनवर जाऊन आगगाडीचे इंजिन पाहत बसायला त्यांना खूप आवडे. शाळेत देखील गणित, संस्कृत असे विषय त्यांना मुळीच आवडायचे नाहीत. मात्र भूमिती, भूगोल आणि चित्रकला हे त्यांचे आवडते विषय. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून देण्याचा निश्चय केला. यंत्राची त्यांना विलक्षण आवड, त्यामुळे चित्रकलेचे शिक्षण सोडून ते एक भांडी बनवण्याच्या कारखान्यामध्ये काम करू लागले. नुसतेच एखादे यंत्र चालवून त्यांचे समाधान होत नसे. ते यंत्र कसे बनवले आहे याकडे त्यांचे लक्ष असे. पूर्वीचा कसलाही अनुभव नसताना एका छापखान्यात जर्मनीहून आलेली छपाई यंत्र व ऑइल इंजिन बसवण्याचे कामही त्यांनी केले. नव्या नव्या यंत्राशी खेळण्याचा त्यांना जणू छंदच जडला होता. कारण प्रत्येक नवे यंत्र म्हणजे त्यांना एक नवे आव्हान वाटत असे. का ते लिहा. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी शिक्षण सोडून देण्याचा निश्चय का केला? नवनव्या यंत्राशी खेळण्याच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना छंद जडला होता. पहिल्याचं उत्तर आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी शिक्षण सोडून देण्याचा निश्चय केला कारण त्यांना यंत्राची विलक्षण आवड होती. दुसऱ्याचे उत्तर आहे नवनव्या यंत्राशी खेळण्याचा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना छंद जडला होता कारण प्रत्येक नवे यंत्र म्हणजे त्यांना आव्हान वाटत असे. विभाग 2 आहे पद्य विभाग. प्रश्न दुसऱ्याचा पहिला आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. या गोष्टी कवितेकडे नाहीत. मुठीत द्रव्य नाही, शिरेलमध्ये रक्त नाही, कष्टाचे सामथाय नाही. एका वाक्यात उत्तरे लिहा. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? याचं उत्तर आहे रणांगणात आजूबाजूला गोळीबार व धुराचे लोट येत असतात आणि तोफ धडाडतात तेव्हाही लढत राहिल्यामुळे सैनिकांचे पाऊल जिद्दीचे वाटते.
नाही मुठीचे द्रव्ये, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्ये. जीव ओवडावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दींचे. तुझे विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींचे तुझ्या मगून रखन दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. चौकटी पूर्ण करा, यापुढे लोकांची शान तोकडी पडते. दीनदुबळ्याकडे नसलेले सामर्थ्य, जवानाला यांचे एकत्र औक्षण आहे, यांची ज्योत पाजळावी. पहिलेच उत्तर आहे शौर्य गाथेपुढे, दुसरा कष्टांचे, तिसरा दीनदुबळ्यांचे, चौथा डोळ्यांतील आसवांची. तिसरा प्रश्न आहे कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. द्रव्य, जिद्द, शान, राखण. चौथा आहे तुझ्या शौर्यगाथेपुढे त्यांची केवढीशी शान, या ओळीतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा. पहिलेच उत्तर आहे द्रव्य पैसा, जिद्द हिम्मत, शान लौकिक, राखण रक्षण. दुसऱ्याचे उत्तर आहे सीमेवर लढायला जाणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री इंदिरा संत यांनी औक्षण या कवितेत सामान्य माणसाच्या मनातील भावना साध्या शब्दात मांडल्या आहेत. कवयित्री जनतेचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात, हे सैनिका, तुझ्या गर्वासाठी, तुझ्या उधळण्यासाठी आमच्या मुठीत दौलत नाही. तुझ्या पराक्रमाला दाद देण्यासाठी तुझ्यावर आमचा जीव ओवाळून टाकावा असे वाटते, आणि जरी तो ओवाळून टाकला तरी आमचे जीव तुझ्या कर्तृत्वापुढे अगदीच लहान व क्षुल्लक आहे. तुझ्या शौर्याच्या कथेपुढे आमच्या जीवाचे मोल काहीच नाही. आमच्या जीवाची शान अगदीच मामुली आहे. जवानाच्या शौर्यगाथेची महती कवयित्रीने योग्य शब्दात मांडली आहे. प्रश्न दुसऱ्याचा आहे, पुढीलपैकी कोणती हे कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यावरून अनुसरून कृती सोडवा. मुद्दे: योगी सर्वकळा सुखदाता किंवा हिरवेगार झाडासारखे. प्रस्तुत कवितेत कवी कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय आणि मिळणारा संदेश. याचं उत्तर आहे हिरवेगार झाडासारखे. प्रस्तुत कवितेत कवी जॉर्ज लोपेस. प्रस्तुत कवितेचा विषय: माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे, हे सूत्र या कवितेतून मांडले आहे. कवितेतून मिळणारा संदेश: कवी जॉर्ज लोपेस यांची मुक्त छंदात लिहिलेली ही कविता आहे. झाडाचे महत्त्व, झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, संकटात ठाम उभे राहण्याची जिद्द या गुणांचे महत्त्व या कवितेतून जाणवते. माणसाने झाडासारखे प्रसन्न व हिरवेगार असावे अशी शिकवण ही कविता देते. कविता आठवण्याची व ना आठवण्याची कारणे. झाड हा निसर्गाचा एक घटक आहे. झाडाची परोपकारी वृत्ती, अविचल कृती, दानशूरता, आनंदी वृत्ती हे गुण मानवने घ्यावेत असे ही कविता सांगते. विविध गुणाची संपन्न असलेल्या वृक्षासारखी तुम्ही व्हा, हे सहजपणे सांगणारी ही कविता मला आवडते. सोपेपणाने शिकवण देण्याची ताकद या कवितेमध्ये आहे. पाचवा घटक आहे कवितेतील शब्दांचे अर्थ. व्रत, वसा, रक्त, रुधिर, बाहू, हात, पान, पर्ण. विभाग 3 आहे स्थूलवाचन. पुढीलपैकी कोणतीही दोन कृती सोडवा. टिप्प लिहा. उत्पत्ती कोशाचे कार्य. डॉक्टर होमी भाभा. जात असताना या कवितेतील तुम्ही समजलेली सूर्याची भूमिका स्पष्ट करा. व्युत्पत्ती कोशाचे कार्य. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दांच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाचे मूळविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश.
व्युत्पत्ती कोशांचे कार्य पुढीलप्रमाणे 4 प्रकारे चालते. मराठी भाषेत प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होतो असा हा शब्दांच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. भाषेमध्ये इतिहासांचे दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थांच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा हे भारतातील विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव अणुसंशोधनाचे केंद्राला दिले आहे. बार्ग म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. त्यांचे व्यक्तिमत्व तरुण नवीन शास्त्रज्ञ पिढीतील स्फूर्तिदायक आहे. लेखकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक आठवण आहे. लेखक ट्रेनिंग स्कूलच्या शिकत असताना तिथे होमी भाभा 3-4 वेळा आले होते. मुलामुलींनी त्यांना विचारले की आम्ही सर्वांना पुरेल इतके काम आहे का? तेव्हा भाभा म्हणाले की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण संशोधन करा, तुम्ही स्वतः काम करा. काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करायची ही प्रवृत्ती चुकीची आहे. या उद्गारातून होमी भाभा यांच्या संशोधनाच्या बाबतीतला सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिसून येतो. तिसऱ्याचं उत्तर आहे दररोज नित्य नेमाने सूर्य उगवतो. सर्व जगाला, सर्व सृष्टीला, चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. पृथ्वीला तेज देण्याचे कार्य तो अखंडपणे पार पाडतो. तो जेव्हा मावळायला जातो तेव्हा त्याच्या मनात एक खंत कायम असते की मी गेल्यावर या धरतीची काळजी कोण घेईल? पृथ्वी सारी अंधारात बुडेल तेव्हा तिला माझ्यासारखे कोण उजळेल? या विचाराने सूर्याचे डोळे अश्रूंनी भाळतात. गुरुदेव टागोरांनी या कवितेत सूर्य पृथ्वीवर असलेले प्रेम शब्दात व्यक्त केले आहे. या कवितेतून सूर्याची आईच्या प्रेमळाची व मायेची भूमिका प्रकट होते. विभाग 4 भाषाभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. वाक्यप्रचार. वाक्यप्रकाराचा ओळखा वा वाक्यप्रकार ओळखा वा धनश्री किती छान काढलीस हे चित्र. अभिषेक झाला का तुझा अभ्यास? वाक्यरूपांतर कंसातील सूचनानुसार वाक्यरूपांतर करा. अरेच्या किती बरं का हा विसराळू विधानार्थी कार्य करा. श्रुती तुला कमी अभ्यास करून चालणार नाही. होकारार्थी वाक्य करा. वाक्यप्रचार. पुढील कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मुठभर मांस चढणे, अंगावर सरसरून काटा येणे, पर्वणी सरसणे. प्रश्न 34चं पहिलेचं उत्तर आहे. पहिला आहे उद्गारार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य. दुसऱ्याचं उत्तर आहे विधानार्थी वाक्य. हा खूपच विसराळू आहे. दुसऱ्याचं उत्तर आहे होकारार्थी वाक्य. श्रुती तुला खूप अभ्यास करावा लागेल. तिसऱ्याचं उत्तर आहे मुठभर मांस चढणे. अर्थ स्तुतीने होरडून जाणे. वाक्य आहे सरांनी वर्गात सर्वांसमोर अभिषेकचे कौतुक केल्यामुळे त्याच्या अंगावर मुठभर मांस चढले. अंगावर सरसरून काटा येणे. भीती शहारणे. जंगलामध्ये समोरून भला मोठा अजगर पाहून मुलाच्या अंगावर सरसरून काटा आला. पर्वणी असणे, आनंदमय काळ मिळणे. मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी निळ्या बंगल्यावर जाणे म्हणजे हेमंतसाठी पर्वणी असायची. प्रश्न 34चा आहे भाषिक घटकावर आधारित कृती. शब्द संपत्ती. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. गाठोडे कष्ट. विरुद्धार्थी शब्द लिहा. उद्धट ठळक. लिंग बदला मांजर वृद्ध. वचन बदला पाऊल झोडपे.
याचे उत्तर आहे मांजर, बोका, वृद्ध, वृद्धा, पाऊल, पावले, झुडूप, झुडुपे. गाठोडे, बोचके, कष्ट, मेहनत, उद्धट, नम्र, ठळक, फिकट. लेखन नियमानुसार कृती करा. पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? विरामचिन्ह लावा. काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. दुसरा आहे ग्रामपंचायता प्रमुख कोण असतो? तिसऱ्याचं उत्तर आहे पहिला आहे स्वल्पविराम, दुसरा आहे उद्गार चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. प्रश्न 5 आहे उपयोजित लेखन, पत्रलेखन. पुढील जाहिरात वाचाव. त्याखालील कोणती हे कृती सोडवा. खुशखबर, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर. बोर्डाच्या परीक्षेनंतरचा सण नाहीसा करणारी विशेष महाबळेश्वर सहल. 1 मे ते 4 मे. अभिनव सहल, माहीम, मुंबई. 16 मोबाईल 567. आजच संपर्क साधा, मर्यादित जागा. मित्रमैत्रिणीला तिच्या वडिलांना सहलीचा सहभाग होण्यासाठी परवानगी द्यावी. सिद्ध कॅटर्स यांच्याकडे सहलीसाठी पाकिटबंद खाद्यपदार्थाची मागणी करणारे गटप्रमुख या नात्याने नोंदवत आहात अशी कल्पना करून स्नेहल भिसे मागणीपत्र लिहित आहे. मागणीपत्र 25 एप्रिल 2023. प्रति माननीय व्यवस्थापक, सिद्ध कॅटर्स, MIG क्लब समोर, वांद्रेपूर, मुंबई. विषय पाकिटबंद पदार्थाची मागणी नोंदवणे. महोदय, आमच्या 20 विद्यार्थ्यांचा एक गट अभिनव सहल या सहल आयोजकाबरोबर महाबळेश्वरला सहलीला जात आहे. तरी कृपया आम्हाला पुढील खाद्यपदार्थांचा पुरवठा करावा ही विनंती. पदार्थाचे नाव, पाकिटाचे वजन, एकूण नग. सुकामेवा 100 ग्राम 40, पालक शेव 100 ग्राम 40, भाकरवडी 100 ग्राम 40, मेथी खरा 100 ग्राम 40. वरील यादीप्रमाणे वस्तू कृपया 28 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी तयार ठेवाव्यात. आमच्याकडे येणाऱ्या व्यक्तीकडे या वस्तू द्याव्यात. कृपया बिलसुद्धा द्यावे. ही विनंती म्हणजे बिलाची रक्कम आपणास लगेच अदा करू शकू. कळावे. आपला विश्वासू स्नेहल भिसे, 7275 विरेश्वर सदन, तेजपाल रोड, विलेपार्ले, मुंबई 57. किंवा सारांश लेखन. प्रश्न 5वा आहे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मोठे उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म छोट्याशा खेड्यात. बालपणी त्यांचे शालेय अभ्यासाची आवड नव्हती. त्यांना यांत्रिक करामतीमध्ये खूप रस होता, म्हणून ते मन लावून यंत्रांचे निरीक्षण करीत. यंत्र चालवून पाहणे त्यांना खूप आवडायचे. त्यातही यंत्र कसे बनवते आहे हे समजून घेण्याचा त्यांचा छंद जडला होता. जाहिरात लेखन. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही आणि मित्राला भेटण्याच्या सर्वोत्तम ठिकाण म्हणजे मैत्र ग्रंथालय. कथा, कादंबऱ्या, कविता, रहस्यकथा, प्रवास, वाचने, ऐतिहासिक, पौराणिक, साहित्यिक यावर शेकडो पुस्तके. मैत्र ग्रंथालयाची वैशिष्ट्ये. पुस्तके निवडण्यासाठी वातानुकूलित दालन, नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तके उपलब्ध, मोफत वृत्तपत्र वाचनाचा कक्ष, हस्तमुख व तत्पर कर्मचारी वर्ग. आजच संपर्क साधा. मैत्र ग्रंथालय, सस्मित रेसिडेन्सीज. अजीव सभासदांना 2 पुस्तके नेण्याची स्वर्ण संधी. तळमजला, अर्नेश्वर, पुणे. भ्रमध्वनी 98. मित्र तुमचे वाट पाहतोय, मग आजच भेटायला येता ना. बातमी लेखन. पुढील दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी तयार करा. कथा लेखन. बातमी लेखन. जनजागृतीचा प्रभाव, दिवाळीत प्रदूषण कमी. आमच्या प्रतिनिधीकडून. मुंबई दिनांक 10 नोव्हेंबर. दरवर्षी दिवाळीत
फटाक्यामुळे हवा आणि ध्वनीत प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. परंतु यावर्षी फटाक्यांचे प्रमाण चक्क क्षीण झालेले आढळते. फटाके कमी फुटल्यामुळे हवेचे व ध्वनी प्रदूषणाचे गेल्या वर्षात तुलनेत यंदा कमी नोंदवले गेले. फटाक्यांच्या आतषबाजीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध होतेच, परंतु सर्वसामान्य लोकांपर्यंत ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे फटाक्यांची आतिषबाजीला स्वयंस्फूर्त आळा बसला होता. फटाक्यांच्या आवाजामुळे रुग्ण आणि लहान मुले यांना आवाजाचा त्रास होत असे. प्राणी पक्षी जखमी होत असेत. त्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण आता शून्यावर आले आहे, असे पक्षीप्रेमींना सांगितले. फटाके उडाल्यामुळे फटाक्यांचा कचराही मोठ्या प्रमाणावर पसरत असे. यंदा मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरेने साफसफाई केल्यामुळे परिसरात स्वच्छ व प्रसन्न दिसत होता. कथालेखन कष्टाला पर्याय नाही. वेणुताईच्या घरी हल्लाकल्लोळ गाजला होता. सगळ्यांचा आक्रोश चालू होता. मुळातच अत्यंत गरीब कुटुंबात विनुताई व सदानंद आणि त्यांची 2 मुले. सदानंद एका गृहनिर्माण सोसायटीत पहारेकरी होता. आज तो रस्ता ओलांडत होता. त्यांना गाडीने ठोकरले. जागीच त्यांचे प्राण गेले. आधीच तुटपुंजे उत्पन्न आता तेही नष्ट झाले. सुरुवातीला काही दिवस कसेबसे गेले, मग मात्र हाल सुरू झाले. दुपारी जेवायला मिळाले तर संध्याकाळी नाही, संध्याकाळी मिळाले तर दुपारी नाही, अशी स्थिती. विनुताईंनी धुण्या भांड्याचे काम मिळवले. कधीमधी त्या घरातून त्यांना काहीतरी खायला मिळे, मात्र दुकानदार उसने देईनात. नवीन दिवस नवीन संकटे घेऊन येई. एके दिवशी शेजारचे नंदूकाका आले. त्यांनी नवीन मार्ग दाखवला. तयार कपड्यांच्या कंपनीचे काम होते. कंपनी कपडे बनवून देई, ते शिवून द्यायचे. नगानुसार पैसे मिळायचे. विनुताईने विचार केला, हे काम जमेल, पण शिलाई मशीन कुठून आणायची? नंदूकाकांनी ही अडचण दूर केली. हप्त्यावर मशीन घेऊन दिली. वेणुताई काम सुरू झाली. भराभर कपडे तयार होऊ लागले. कंपनी खुश झाली. अधिक पैसे मिळू लागले. वेणुताईची मुलेही शिलाई शिकली. आणखी एक मशीन घेतली. अधिक पैसे मिळू लागले. कष्ट खूप करावे लागले, पण परिस्थिती पलटली. दारिद्र्य संपले. मुले शाळेत शिकू लागली. त्याचबरोबर शिलाईची कामेही करू लागली. मनापासून कष्ट केल्यामुळे त्यांना चांगले दिवस आले. वैचारिक लेखन. मोबाईल आणि आपण. निबंध लेखन पूर्ण करा. मोबाईल आणि आपण. माणसाने आतापर्यंत अनेक शोध लावले आहेत. त्यापैकी मोबाईल शोध हा सर्वात महत्त्वाचा शोध आहे. या मोबाईलने आपल्या जीवनात क्रांती केली आहे. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना मोबाईलने वेड लावले आहे. मोबाईलमुळे आपल्या अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. आपला वेळ वाचतो, श्रम वाचतात, कामाचा वेग वाढतो, कामाची अचूकताही वाढते. म्हणून काम करण्यातला आनंदसुद्धा वाढतो. मोबाईलचे खूप उपयोग आहेत. मोबाईलवरून आपण एकमेकांशी बोलू शकतो, कुठूनही बोलू शकतो. इतकेच काय, व्हिडिओद्वारे सुद्धा बोलू शकतो. आता विचारविनिमय करण्यासाठी सर्वांना एके ठिकाणी जमण्याची गरज राहिलेली नाही. व्हॉट्सॲपद्वारे संदेशांची देवाणघेवाण करता येते. फोटो पाठवता येते. व्हिडिओ पाठवता येतात. अखंड पुस्तकासुद्धा पाठवता येते. अभ्यासात काही कठीण प्रश्न असतात. मित्राबरोबर त्यांची चर्चा करता येते. नेटवरून खूप माहिती मिळवता येते. अलीकडच्या कोरोना काळात तर संपूर्ण शाळाच आपल्या मोबाईलमध्ये अवतरते. शिक्षक विविध मीटिंगच्या माध्यमातून शिकवतात. विद्यार्थी घरबसल्या ते सर्व शिकतात. शिक्षक किंवा विद्यार्थी यांना घराबाहेर पडावे लागत नाही. मोबाईलवरून आपण वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री करू शकतो. बँकची सर्व कामे करता येतात. सर्व प्रकारची तिकिटे काढता येतात. कोणालाही पैसे पाठवता येतात. शासकीय कार्यालयातील कामे घरबसल्या करता येतात. तसेच मोबाईलमध्ये असलेले कॅल्क्युलेटर
डिक्शनरी, कॅलेंडर, नोटपॅड, रेडिओ, यूट्यूब यांचा अनेक कामासाठी उपयोग होतो. मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामुळे तर क्रांती झाली आहे. पूर्वी कॅमेरा घेणे सर्वांना परवडत नसे. मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामुळे आता गरीबातला गरीब माणूस स्वतःला आठवणी जपून ठेवू शकतो. मोबाईल गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदतही करतो. मोबाईलमुळे तोटेही होतात हे खरे आहे. माणसे दिवसरात्र मोबाईल घेऊन बसतात, वेळ वाया घालवतात. मुले गेम खेळतात. काही लोक मोबाईलवरून साहाय्याने अनेकाची बदनामी करतात, अफवा पसरवतात. अशा समाजविघातक गोष्टी टाळायला हव्या. मग मोबाईल हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र होईल. थँक्स फॉर वॉचिंग.